उल्हासनगर कॅम्प क्रमांक 4 मधील विनोद चौक परिसरात असलेल्या बिनो अपार्टमेंटमध्ये ही घरफोडी घडली. अतुल बानाईत यांच्या घरावर चोरट्यांनी डोळा ठेवला होता. विशेष म्हणजे शेजारील घराचा देखील कडी कोयंडा तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र तिथे काहीही हाताला न लागल्याने चोरट्यांनी अतुल बानाईत यांच्या घराकडे मोर्चा वळवला. सायंकाळी साधारण 5च्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी सेफ्टी डोअर आणि आतील दरवाजाचे कुलूप तोडत घरात प्रवेश केला. घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा तब्बल 4,40,000 रुपयाचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आणि घटनास्थळावरून पसार झाले. दरम्यान बिल्डिंगमध्ये येताना आणि बाहेर जाताना 2 चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच विठ्ठलवाडी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून फॉरेन्सिक टीमनेही घटनास्थळी तपास सुरू केला आहे. ठसे किंवा अन्य पुरावे मिळतात का यासाठी कसून तपास सुरू आहे. दरम्यान संबंधित कुटुंब गावी गेले असल्याची माहिती समोर आली असून चोरट्यांनी आधीच रेकी करून ही घरफोडी केल्याचा संशय व्यक्त केला जात असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. माझी मिसेस माझा मुलगा सगळे गावाला गेले होते. 24 तारीखला गेले होते. आणि 24ला गेले आणि काल चोरी 5 तारीखला चोरी झाली. कशी चोरी झाली? कोण चोर आले होते? किती वाजता आले? मी 11:45ला दुकानात गेलो आणि 9 वाजून 5 मिनिटांनी आलो. तेव्हा बघितलं सगळं दसमेज झालं होतं. ते कपाटातले पैसे सगळे दागिने सगळे चोरी करून गेले. किती चोर होते? काय असं नाही आम्हाला ते कॅमेऱ्यात दाखवत आहे एका ठिकाणी. ते 2-3 जण होते. ते घेऊ जाऊ करता असं. किती पैसे गेले? काय ते पैसे म्हणजे 52,000 रुपये होते आणि थोडंफार सोनं पोलीस स्टेशनला हो विठ्ठलवाडी